काही दिवसांपूर्वी तुळजापूरच्या ड्रग्ज रॅकेटचा भंडाफोड करण्यात आला होता। यामध्ये मंदिरातील काही पुजाऱ्यांचाही समावेश असल्याचं समोर आलं होतं। दरम्यान आज ड्रग्ज प्रकरणी 10,000 पानांचं दोषारोपपत्र धाराशिव जिल्हा सत्र न्यायालयात दाखल करण्यात आलंय। या प्रकरणात एकूण 35 आरोपी आहेत, त्यापैकी 14 आरोपींना अटक करण्यात आली असून 21 आरोपी अद्याप फरार आहेत। ड्रग्ज तस्करीत कोणत्या आरोपीचं काय काम होतं, बँकेचे व्यवहार, आरोपींचा एकमेकांशी कसा संपर्क झाला, याबाबत दोषारोपपत्रात बाबी नमूद करण्यात आल्या आहेत। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामध्ये आरोपींचं काम काय होतं यासह अनेक बाकीच्या महत्त्वाच्या माहिती ही या 10,000 पानी आरोपपत्रात दाखल करण्यात आली आहे। बँकांचे व्यवहार, आरोपींचा जबाब, संपर्काची साधनं, CDR नमूद करण्यात आला आहे। आप्पासाहेब शेळके आपले प्रतिनिधी अधिक माहिती देत आहेत। आप्पासाहेब, तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात आरोपपत्र दोषारोपपत्र आज दाखल झालेलं आहे। जवळपास 10,000 पानांचं हे दोषारोपपत्र असल्याची माहिती आहे। या प्रकरणात आतापर्यंत 35 आरोपी निश्चित झालेले होते, त्यापैकी 14 आरोपी अटकेत आहेत तर 21 आरोपी फरार आहेत। सगळ्यात महत्त्वाची बाब ही आहे की या आरोपपत्रामध्ये कुठलाही क्रमवारी ठरवलेली नाही आहे, मुख्य सूत्रधार कोण असा उल्लेख सध्या तरी नाही आहे। मात्र या आरोपामध्ये त्याचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे। ड्रग्ज पेडलर कोण आहे, तस्कर कोण आहे आणि कंझ्युमर कोण ते ड्रग्ज घेत होतं अशी वर्गवारी करण्यात आलेली आहे। या सर्व आरोपीचे जबाब नोंदवण्यात आलेले आहे, त्यांचे बँक ट्रान्झॅक्शन असतील, कॉल रेकॉर्डिंग असतील, याचाही आरोपपत्रामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे। आणि या सगळ्या आधारावर या प्रकरणाचा पुढचा तपास होणार आहे। त्यामुळे या साहजिकच या प्रकरणामध्ये आरोपींची संख्या जी आहे ती वाढण्याची शक्यता आहे। मात्र सगळ्यात महत्त्वाची बाब हे तुळजापुरामध्ये जे ड्रग्ज सापडलं त्यानंतर खळबळ उडाली होती आणि मुंबई, सोलापूर आणि तुळजापूर असं ह्या ड्रग तस्करीचं कनेक्शन असल्याचं यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। 10,000 पानांचं हे आरोपपत्र असल्याची माहिती आहे। यामध्ये जे आरोपींची निश्चिती केल्यानंतर त्यांचा वर्गीकरण आहे ते झालेलं आहे। आता पुढचा यामध्ये आरोपपत्राच्या ज्या वेळेस अधिकचे तपशील आपल्या हाती येतील त्यावेळेस याबद्दलचा अधिकचा उलगडा होणार आहे। त्यामुळे आणखी आरोपीची व्याप्ती किती वाढते हे पाहावं लागेल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।